आणि इथे लिहिलेलं आहे विंदांची राणीची बाग बाल उद्यान। आडस पाऊस पडणार, असं होणार तसं होणार। आता तुम्ही बघितलं असाल ब्लॉगमध्ये थेंबभर पण पाऊस नाही पडलो। तर मित्रांनो चला आता तुम्हाला कणकवलीचं रेल्वे स्टेशन दाखवतो। नमस्कार मंडळी, मी RJ ऋषी मराठी टुरिस्टच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि आपण निघालेलो आहोत आज कणकवलीला। काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम स्टोरीवर मी तुम्हाला विचारलं होतं की कणकवलीमधले प्रसिद्ध फूड स्पॉट्स जे असतील ते मला सांगा। सो नंतर माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण जातानाची जी आपली जर्नी आहे कोकण रेल्वेची त्याचा व्लॉगसुद्धा बनवू शकतो, जेणेकरून आता नुकताच पाऊस पडलेला आहे। मागेसुद्धा तुम्ही बघताय की काइंड ऑफ पावसाळी वातावरणच आहे। तर हिरवगार निसर्गरम्य कोकण खूप छान दिसतं या सीझनमध्ये, खास करून कोकण रेल्वेने प्रवास करत असताना खूप आल्हाददायक सगळं वातावरण असतं। सो मला असं वाटलं की हा सुद्धा एक व्लॉग बनवूया। सो लेट्स गो। मराठी टुरिस्ट फॅमिलीमधले एक सदस्य आपल्याला भेटलेले आहेत, आशिष पवार। ॲक्च्युली माझ्याच डब्यात होते हे, पण मी कसं त्यावेळेला एवढं लक्ष नव्हतं, सो उतरल्यावर आता भेटले। हॅलो आशिष, कुठे चाललाय सध्या तुम्ही? कुठे चाललाय सध्या तुम्ही? आता मी बँकेत चाललोय कामाला। ओके, हे पण रत्नागिरीच आहेत आपल्या टेंब्यातले, सो बरं वाटतं असं कोणतरी भेटलं की। तर मित्रांनो चला आता तुम्हाला कणकवलीचं रेल्वे स्टेशन दाखवतो। हे बघा, हा प्लॅटफॉर्म आहे। ओके, इकडून तुम्ही सरळ खाली आला, तिकडे रिन्युएशन केलेलं आहे। समोर बोर्ड दिसेल, सुस्वागतम असं लिहिलेला बोर्ड आहे। त्यानंतर या पायऱ्या उतरून आपण खाली आलो की माननीय मधु दंडवते साहेबांचा हा फोटो आपल्याला दिसतो। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी आहे। तर बघा, इथे साईन बोर्डसुद्धा आहे। बस स्टँड या साईडला आहे। हा मधु दंडवते साहेबांचा फोटो आहे। इकडे तिकीट आरक्षण कक्ष, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला फोटो पाहायला मिळतो। इकडे पण थोडंसं सुशोभीकरण केलं असं दिसतंय। बघा, पार्किंगची सोय आहे इथे असं वाटतंय, मला एक्झॅक्टली माहीत नाही काय ते इथे गाड्या पार्क केलेल्या आहेत। हे बघा, हे आहे इथे सुशोभीकरण केलेलं असं या प्रकारे। आणि हे थोडंसं जुनं रेल्वे स्टेशन, आपला थोडासा काय म्हणतात पूर्वीचा जो लुक, जुन्या माणसांना हे सगळं आठवत असेल। हे बघा, इथे बोर्ड कणकवली, तुम्ही आलेला आहात कणकवलीमध्ये हे समजायचं कधी हे दिसल्यावर कणकवली। तर जसं तिकडे सुशोभीकरण होतं त्या साईडला, तसंच काइंड ऑफ इकडे सुद्धा आहे। हे बघा, कोकण रेल्वेचं इथे छान पेंटिंग दिसतंय आपल्याला। त्यानंतर इथे कुणकेश्वर मंदिराची प्रतिकृती म्हणू शकतो किंवा पेंटिंगच म्हणूया आपण। हे
पलीकडे बघूया याच्या काय आहे. एकूणच आहे ना सुशोभीकरण असं भारी केलं असं दिसतंय. आता बरेच दिवस झाले हे करून. ज्यावेळेला नवीन केलं होतं त्यावेळेच्या रील्स प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. बाय द वे आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता फ्रंट साईडला काय काय ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे बरीच म्हणजे देवगड तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळं दिसत आहेत. मीठ मुंबरी पूल, देवगड बंदर आणि या साईडला वैभववाडी तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळं आहेत. नापणे धबधबा, भुईबावडा घाट, करूळ घाट. एक काइंड ऑफ नवीन कोण जर आलं असेल ना तर त्याला माहिती 100% यातून मिळेल. त्यानंतर इथे बघा हे मंदिर दिसतंय आपल्याला. हे बघा, नमस्कार करूया आपण. हे मंदिर दिसतंय. हे बघा, हे झाड डेकोरेशन कसं केलं आहे बघा सगळं. इथे गोगलगाय हे असं थोडंसं बागेसारखं केलं आहे आणि तिकडे लिहिलं आहे आय लव्ह कणकवली. सो ते पण बघूया. हे मेन गेट आहे. तिकडे समोर जे दिसतं आहे ते सुस्वागतम लिहिलं आहे, मोठा बोर्ड आहे. आणि हे रिक्षा स्टँड. इथे आपले सगळे बांधव रिक्षातून आपापल्या घरी जातात कणकवलीकर. हे वेदर रिपोर्ट वगैरे गोष्टी असतात ना, काय लाक्या मारतात की काय असं वाटतंय. आता कालपासनं चालू होतं. आज वटपौर्णिमा आहे. कालपासनं बातम्यांमध्ये बघतोय, इंटरनेटवर बघतोय, आडस पाऊस पडणार, असं होणार तसं होणार. आता तुम्ही बघितलं असाल ब्लॉगमध्ये थेंबभर पण पाऊस नाही पडलो. काय सांगतात. आपल्या इथे काही प्राण्यांची प्रतिकृती पाहायला मिळते. हे बघा, खूप छान केलेलं आहे. इकडे जिराफ आहे. त्या साईडला मगाशी तुम्हाला मी दाखवलं गोगलगाय आणि झेब्रा आहे. बाय द वे इथे सूचना लिहिलेली आहे की या प्राण्यांवर कोणीही बसू नये. ओके, हे जेवढं छान केलं आहे ते जपण्याची जबाबदारी आपलीसुद्धा आहे. बघा, प्राण्यांवर बसू नये इथे सूचना लिहिलेली आहे. त्यानंतर इथे चिल्ड्रन्स पार्क दिसतं आहे. हे बघा, घसरगुंडी वगैरे लहान मुलांना खेळण्यासाठी. समजा कधी ट्रेन लेट झाली तर इथे आणून, म्हणजे लहान मुलं कंटाळतात ना स्टेशनवर, सो त्यांच्यासाठी कचरापेटीचा वापर करा, स्वच्छता राखा, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि इथे लिहिलेलं आहे विंदांची राणीची बाग बाल उद्यान. सुशोभीकरण ओव्हरऑल जर म्हणाल ना तर सुंदर केलेलं आहे, अतिशय सुंदर मी म्हणेन. आपल्या रत्नागिरीत पण छान केलं आहे. आणि असं थोडंसं चिल्ड्रन्स पार्क वगैरे जर झालं तर आपल्याकडे सुद्धा खूप छान वाटेल रत्नागिरीला. हे बघा, केवढा मोठा एरिया आहे बघा. हे आत्ता समोर जे दिसतंय ना, इथून एंट्री होते स्टेशन रोडची आणि इथून आतमध्ये असं कंप्लीट. हे बघा, खूप मोठा एरिया, हा खूप मोठा एरिया. तर चला मंडळी, हा व्हिडिओ इथेच आपण या व्हिडिओचा शेवट करूया. यापुढे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग जो बघायला मिळेल त्यामध्ये फूड स्पॉट्स बघायला मिळतील. इथे आपले मित्र आलेले आहेत. हे बघा कसली भारी गाडी घेऊन आले. सो चला कणकवली एक्सप्लोर करूया.